माथेरान शहरात आज रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले असून पर्यटकांच्या गर्दीने माथेरान नगर परिषदेने स्वच्छता कर संकलनाचे नियोजन बिघडले। पावसाळ्यात शनिवार आणि रविवार मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात आणि त्यामुळे पर्यटन स्थळ पर्यटकांनी भरून गेले। मात्र पर्यटकांचे मेगा हाल प्रवासी कर संकलन केंद्र आणि घाट रस्त्यातून प्रवास करताना होत असल्याने पर्यटकांची दमछाक होत आहे। माथेरानमध्ये पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटक येत असतात। पर्यटकांनी पावसाळा सुरू झाल्यापासून गर्दी केली आहे। मात्र मागील 4 दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे। तरी देखील पर्यटकांची गर्दी कमी झालेली नाही। शनिवारप्रमाणे आज रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये पोहोचले। सकाळपासूनच नेरळ माथेरान घाट रस्ता वाहनांच्या गर्दीने भरून वाहत आहेत। वाहनांची संख्या प्रचंड असल्याने घाट रस्ता अत्यंत मंद गतीने पुढे सरसावत आहे। पण वाहनांची गर्दी एवढी आहे की प्रचंड पर्यटकांची वाहने घाट रस्त्यावर वाहतूक कोंडीत फसतायत। दुसरीकडे वाहतूक कोंडीतून पुढे आलेल्या पर्यटक यांच्यामुळे माथेरानमधील प्रवेशद्वार गर्दीने फुलून गेले आहे। दस्तुरी नाका येथे पर्यटकांची गर्दी झाल्याने स्वच्छता कर संकलन कार्यालयाच्या बाहेर पर्यटकांमध्ये हाणामारी होण्याचे प्रसंग सकाळपासून घडत आहेत। कर संकलन केल्याशिवाय कोणालाही शहरात प्रवेश दिला जात नसल्याने माथेरानचे प्रवेशद्वार गर्दीने फुलले आहे। त्याचा मोठा परिणाम तेथे वाहतील कोंडी होण्यास आलाय। प्रवासी कर घेण्यासाठी पर्यटकांच्या रांगा टॅक्सी स्टँड आणि दुसऱ्या बाजूला वाहनतळ या बाजूने देखील लावण्यात आली आहे। त्याचा थेट परिणाम वाहनतळकडे जाणारी वाहने अडकून पडली आहेत। वाहनतळ येथे एकाच वेळी किमान 1000 गाड्या उभ्या राहण्याची व्यवस्था आहे। मात्र वाहनतळ येथे जाण्यासाठी असलेले मार्ग पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले। त्यामुळे माथेरानच्या प्रवेशद्वार येथे पर्यटकांच्या रांगा यामुळे गर्दी दिसून येत आहे। शहरात जाण्यासाठी असलेल्या ई-रिक्षा स्टँड येथे देखील एकाच वेळी शेकडोचे संख्येने पर्यटक उभे राहिलेले दिसून येत आहे। शहरात पर्यटकांच्या सोयीसाठी केवळ 25 ई-रिक्षा असल्याने त्या ई-रिक्षा कमी पडतायत। त्यामुळे पर्यटकांची तेथे देखील गर्दी होतीये। तर माथेरान ते अमन लॉज अशी मिनी ट्रेनची शटल सेवा चालवली जात असून स्थानकात देखील प्रचंड संख्येने पर्यटक उभे आहेत। तर तरुण पर्यटक रस्ते मार्गाने माथेरान शहरात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे। माथेरानमध्ये वाहतुकीचे नियोजन बिघडले असून पावसाचा एकही थेंब पडत नसताना देखील पर्यटकांची गर्दी झाल्याने पर्यटन बहरले असल्याचं स्पष्ट होत आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, माथेरान।